नमस्कार मित्रांनो, नालंदा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 1.5 क्लास 10th मॅथमॅटिक्सचं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हा टॉपिक बघतोय. त्याच्यातला 1.5 3 क्वेश्चन्स बघितलेले आहेत, जे वर्ड प्रॉब्लेम आहेत. शॉर्ट ट्रिक बघितलेली आहे त्याची कसे सॉल्व्ह करायचे. ह्याच्यामध्ये 3, 4 4, 5 आणि 6 राहिलेले 3 क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. तर चौथा क्वेश्चन आहे, तर तो क्वेश्चन व्यवस्थित वाचल्यानंतर समजतं आपल्याला की डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन म्हणजे एका फ्रॅक्शनमधला डिनॉमिनेटर तो काय आहे, तर 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. म्हणजे जो डिनॉमिनेटर आहे डिनॉमिनेटर तर तो काय आहे, तर इज म्हणजेच इक्वल. डिनॉमिनेटर इक्वल 4 मोर दॅन ट्वाइस म्हणजे 2. 4 मोर म्हणजेच काय, प्लस. मोरचा अर्थ काय होतो, जास्तचा अर्थ काय होतो, अधिकचं चिन्ह म्हणजे प्लस. 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटरच्या ट्वाइस. ह्याला न्यूमरेटरच्या ट्वाइस म्हणतो किंवा 2 न्यूमरेटर असं लिहितो आपण. म्हणजे काय होतं, पहिलं सेंटेन्स काय, द डिनॉमिनेटर हे जे आहे ते इक्वल इज 4 मोर म्हणजे अधिक 4, 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. हा न्यूमरेटर ट्वाइस न्यूमरेटर प्लस 4 म्हणजेच डिनॉमिनेटर आलेला आहे आपला. हे पहिलं होतं, बरोबर आहे. मग न्यूमरेटर बिकम्स 12 टाइम्स द डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. जे डिनॉमिनेटर आहे ते 12 टाइम्स बनतं, म्हणजे 12 वेळा बनतं. कधी, इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस्ड बाय 6. मग डिनॉमिनेटरमधून 6 वजा करायचे आणि न्यूमरेटरमधून 6 वजा करायचे. त्यावेळेस काय होतं, तर डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटरच्या 12 टाइम्स बनतं. म्हणजे इथं 12 वेळा बनतं. 12 गुणिले पाहिजे, 12 गुणिले किंवा 12 इथं कंसात लिहा. 12 कंसात न्यूमरेटर वजा 6. कधी, इफ बोथ द न्यूमरेटरमधून वजा 6 आणि डिनॉमिनेटरमधून वजा 6 केल्यानंतर मग आपल्याला काय, रिड्यूस बाय 6, 6 कमी होतं म्हणजे वजाबाकी करावी लागते. तर फाइंड फ्रॅक्शन, आपल्याला फ्रॅक्शन शोधायचे. हे झालं कच्चा किंवा रफ झालं. आता ह्यालाच फेर कसं करायचं, तर आपण काय करू, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर म्हणजे न्यूमरेटरला x मानू, डिनॉमिनेटरला y मानू. म्हणून लेट द न्यूमरेटर बी x. न्यूमरेटरला आपण काय मानलेलं आहे, x, आणि डिनॉमिनेटरला आपण काय म्हटलेलं आहे, y. तर फ्रॅक्शन काय भेटतं आपल्याला, फ्रॅक्शन काय असतं, 1/2 किंवा 2/4 म्हणजेच x/5 हे आपलं फायनल फ्रॅक्शन आलेलं आहे. x/5 x/y. मग पहिली कंडिशन काय सांगते, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय, तर डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन, एका फ्रॅक्शनमधलं डिनॉमिनेटर इज आहे. डिनॉमिनेटरला काय आपण अज्युम केलेलं आहे, y. म्हणून डिनॉमिनेटर y इक्वल आहे, इज म्हणजे आहे, 4 टाइम्स किंवा 4 मोर म्हणजेच प्लस 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटरच्या ट्वाइस अधिक 4 हे काय डिनॉमिनेटर आहे. म्हणून y बरोबर प्लस 4 मोर दॅन ट्वाइस म्हणजे 2 इट्स न्यूमरेटरला काय अज्युम केलं आपण, x अज्युम केलेलं आहे. म्हणून आपल्याला काय भेटतं, y इज इक्वल टू 2x प्लस 4. मग आता ह्याला आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणायचं आहे. मग हा जो प्लस 4 आहे इक्वलच्या डाव्या साईडला आणला आपण त्याला, तर -4 होतो, बरोबर. हा 2x 2x इथं राहील, हा प्लस y इक्वलचं साईन क्रॉस केलं तर -y होईल. मग काय होतं, आता ह्याला आपण सिम्पल लिहू शकतो, 2x वजा y बरोबर -4. म्हणजेच हे सगळं इकडल्या साईडला घेतलं आणि हा -4 इकडल्या साईडला लिहिला आणि हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1 भेटलं आपल्याला. बरोबर आहे ना. एवढं मोठी कंडिशन दिली ती, त्याच्यातली इक्वेशन नंबर 1 भेटलं. हे पहिल्या कंडिशननुसार. मग दुसरी कंडिशन काय सांगते, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरच्या म्हणजे अंश हा छेदाच्या 12 वेळा म्हणजे 12 टाइम्स बनतो. कधी, इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस्ड बाय 6. न्यूमरेटरमधून वजा 6 करायचे आणि डिनॉमिनेटरमधून वजा 6 करायचे, त्यावेळेसच 12 टाइम्स बनतो डिनॉमिनेटर. कशाच्या 12 टाइम्स, न्यूमरेटरच्या 12 टाइम्स. म्हणून अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, काय सेकंड कंडिशन, डिनॉमिनेटर बिकम्स
12 टाइम्स द न्यूमरेटर. डिनॉमिनेटर हा जो आहे तो न्यूमरेटरच्या 12 टाइम्स बनतो. कधी बनतो? इफ बोथ, म्हणजेच इफ बोथ द न्यूमरेटरला आपण काय पकडलेलं आहे, काय अजून केलेलं आहे, एक्स. म्हणून न्यूमरेटरमधून एक्स वजा 6, न्यूमरेटर म्हणजेच एक्स वजा 6 रिड्यूस करायचे दोन्हीमधून, डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरमधून म्हणजे अंशातून आणि छेदातून वजा करायचे 6. तर वजा 6 म्हणजे डिनॉमिनेटर वाय -6 इज इक्वल टू एक्स वजा 6 म्हणजेच न्यूमरेटर वजा 6. मग काय म्हणतं तर 12 टाइम्स बनतं डिनॉमिनेटर कशाच्या? न्यूमरेटरच्या. कधी? न्यूमरेटरमधून वजा 6 केल्यानंतर, म्हणजे 12 कंसात वजा x अधिक 6. आता ह्याला सॉल्व करा. कसं सॉल्व करणार? जशा तसं येईल बरोबर. 12x म्हणजे 12x वजा 12 × 72. मग हे परत सॉल्व करतो आपण. नंबर्स एक साईडला आणि व्हेरिएबल्स एक साईडला घ्या. वजा 6ला वजा 6 इथं राहील, हा वजा 72 इकडे येऊन अधिक 72 होईल बरोबर. 12x वजा हा अधिक इक्वलचं साईन केला वजा y झालं, म्हणून 72 मधून 6 गेले 66 राहिले बरोबर. 12x वजा y म्हणजेच हे तुम्हाला इक्वेशन नंबर 6 दुसरं भेटलं. काय? 12x वजा y बरोबर 66. हे सगळा पार्ट इकडे घेतला आणि हा कॉन्स्टंट उजव्या साईडला घेतलं. हे झालं इक्वेशन नंबर 2. मग आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 भेटलेले आपल्याला. इथं y मायनस मायनस आहे म्हणून आपण काय करतो, ह्यांची बेरीज करतो. कोएफिशियंट सेम आहे आणि व्हेरिएबल सुद्धा सेम आहे, साईन सुद्धा सेम आहे, म्हणून आपण काय करतो, वजाबाकी करतो. सॉरी, मी बेरीज म्हटलं असेल तर वजाबाकी करतो. मग सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 हा इक्वेशन 1 जो आहे तर 2 मधून मायनस करू. 2 वरी लिहावं लागेल. मग 12x वजा y बरोबर 66 आणि 2x वजा y बरोबर वजा 4. वजाबाकी करा. 12 वजा 2 म्हणजे 10x येतं. वजा वजा काय होतं, इलिमिनेट होतं, म्हणजे 1 वजा 1 अधिक इलिमिनेट होतं बरोबर. 66 मधून 4 गेले 70 राहिले. x बरोबर 70ला 10ने भाग दिला तर उत्तर 7 येतं. x ची व्हॅल्यू किती आली? 7 आली. x आपण न्यूमरेटरला कन्सिडर केलं तर म्हणजे न्यूमरेटर आपला किती असणार आहे? 7. त्याच्यानंतर सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन नंबर 1. x बरोबर 7 ही किंमत कशा ठेवायची आपल्याला? इक्वेशन 1. काय आपलं इक्वेशन 1? हे 2x वजा y बरोबर वजा 4. 2 x ची व्हॅल्यू 7 आहे वजा y बरोबर वजा 4. 7 गुणिले 2 म्हणजे 14 वजा y बरोबर वजा 4. वजा y x ठिकाणी राहील, नंबर उजव्या साईडला घेऊन द्या, व्हेरिएबल एक साईडला बरोबर वजा 4. हा अधिक 14 इकडे गेल्यानंतर वजा 14 होतो. वजा y बरोबर वजा वजा अधिक आणि मोठी संख्या 14 आहे म्हणून वजा 18. हा वजा आणि हा वजा एलिमिनेट होतो म्हणून y बरोबर 18. y आपण डिनॉमिनेटर कन्सिडर केलं म्हणजे छेद होता, तर आपल्याला रिक्वायर्ड फ्रॅक्शन काय येतं? x अपॉन y इट मीन्स 7/18. 7 x ची व्हॅल्यू 18, y ची व्हॅल्यू 7. आपण x पकडलो म्हणजे x म्हणजेच न्यूमरेटर आणि y म्हणजेच 18 म्हणजेच डिनॉमिनेटर. अंश 7/18. ह्या टाईपचं एक्झाम्पल होतं. पहिले काय तर आपल्याला फक्त इक्वेशन फॉर्म करायचं. एकदा इक्वेशन फॉर्म झाले त्याच्यानंतर इक्वेशन सॉल्व करणं एकदम सिम्पल आहे, कारण मागच्या सगळ्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण तेच बघितलेलं आहे. हा होता तुमचा चौथा क्वेश्चन. व्यवस्थित बघा, स्क्रीनशॉट काढा. ह्याच्यानंतर आपण पुढचं एक्झाम्पल सॉल्व करू. खूप मोठं वाटतं पण ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस ते एकदम सिम्पलच आहे. एवढं मोठा क्वेश्चन आहे हा, पण वाचल्यानंतर आपल्याला समजते की तो खूप छोटा आहे, छोटा आणि सिम्पल आहे. बघा, वाचत असताना लक्षपूर्वक वाचायचं आहे. 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस, 2 प्रकारचे बॉक्स आहेत. पहिला बॉक्स आहे ए आणि दुसरा आहे बी. पहिला आहे ए आणि दुसरा आहे बी. आर टू बी प्लेस्ड इन अ ट्रक हॅव्हिंग कॅपॅसिटी ऑफ 10 टन्स. एका ट्रकची जी कॅपॅसिटी आहे किती आहे? 10 टन्स आहे बरोबर आहे. मग 10 टन, त्याच्यापैकी ए आणि बी, ए 5 टन असतील आणि बी 5 टन असतील, किंवा ए 7 टन असतील, बी 3 टन असतील. फक्त 10 टनच तेवढी काय त्यांची कॅपॅसिटी आहे. म्हणून पुढचं येतं वेन 150 बॉक्सेस ऑफ टाईप ए. एक ए टाईपचे बॉक्सेस किती आहेत? 150 अँड 100 बॉक्सेस ऑफ टाईप बी. बी टाईपचे बॉक्स किती आहेत? 100. आर लोडेड इन द ट्रक, इट्स वेट 10 टन्स बरोबर आहे. ए टाईपचे 150 बॉक्स, बी टाईपचे 100 बॉक्स जर एका ट्रकमध्ये ठेवलं तर त्या दोन्ही बॉक्सचं वजन किती होतं? 10 टन होतं. 10 टन. आणि ट्रकची कॅपॅसिटीच किती आहे? 10 टन आहे. म्हणजे फुल्ली ऑक्युपाईड आहे तो ट्रक फुल आहे, म्हणजे फुल आहे तो. बट पहिले झालं आहे, पहिली कंडिशन. बट व्हेन 260 बॉक्सेस ऑफ टाईप ए. मग त्याच्यानंतर ज्यावेळेस 260 बॉक्स ए टाईपचे ठेवलं आणि आर लोडेड इन द ट्रक, इट कॅन स्टील अकोमोडेट 40 बॉक्सेस
ऑफ टाईप बी. 260 जर एचे ठेवलं तर राहिलेले किती बॉक्स आहेत? 40 जे कशाचे असतील? बीचे बॉक्सेस असतील. सो दॅट इट इज फुल्ली लोडेड. मग 260 बॉक्सेस एचे आणि 40 बॉक्सेस बीचे ठेवल्यानंतर 10 टन वजन होतं त्यांचं, 10 टन. कारण ट्रकची कॅपॅसिटी किती आहे? 10 टन्स म्हणजे 10 टन. मग ज्यावेळेस दुसऱ्या कंडिशनमध्ये 260 आणि 40 बॉक्सेस ए आणि बीचे ठेवलं तर पूर्ण कॅपॅसिटी त्याची कंप्लीट होते आणि 10 टन त्याचं वजन होतं. फाइंड द वेट. मग आपल्याला काय शोधायचं आहे? वेट शोधायचं. कशाचं? टाईप ए बॉक्सेस आणि टाईप बी बॉक्सेसचं. म्हणून इथं आपल्याला लिहावं लागतं ज्यावेळेस उत्तर ईच टाईप ऑफ बॉक्सेस. मग उत्तर लिहित असताना, सोल्युशन लिहित असताना आपल्याला प्रत्येक टाईपच्या बॉक्सचं वजन शोधायचं आहे. मग आपल्याला माहिती आहे का वजन किती आहे? ते नाही माहिती. म्हणून टाईप एच्या बॉक्सला एक्स लिहू आपण, टाईप वायच्या बॉक्सला बीच्या बॉक्सला वाय लिहू. म्हणून उत्तर लिहिताना लेट द वेट ऑफ ए टाईप बॉक्स एक्स आणि वाय टाईप ऑफ बॉक्स वाय घेतलं. एकाचं एक्स वजन आणि दुसऱ्याचं वाय घेतलं. एला एक्स आणि बीला वाय. बीचं काय कन्सिडर केलेलं आहे आपण? वाय हे व्हेरिएबल घेतलेलं आहे. मग आपल्याला माहिती आहे पुढं ह्याला सिम्प्लिफाय 10 टन जरी घेतलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही. पण 1 टन म्हणजे 1000 किलो होतं. आपल्याला माहिती आहे. हे थोडं सिम्प्लिफाय करण्यासाठी किंवा कॅल्क्युलेशन एकदम सिम्पल करण्यासाठी आपण काय करूयात? ह्या टनाला किलोग्रॅममध्ये कन्वर्ट करूयात. म्हणून 1 टन म्हणजेच 1000 किलो होतं. तर 10 टन म्हणजे किती होतं? तर 10ला 1000ने ज्यावेळेस गुणाकार करतो आपण त्यावेळेस 10,000 किलो होतं. म्हणजेच 10 टन बरोबर 1000 किलो. दोन्हीही सेम आहे. इथं लिहितो 10 टन म्हणा तुम्ही किंवा 10,000 किलोग्राम म्हणा. दोन्हीचं व्हॅल्यू काय असणार आहे? सेम असणार आहे. हे आपण इथं थोडंसं काय केलेलं आहे? याला सिम्प्लिफाय केलेलं आहे. म्हणजेच 10 टन बरोबर 1000 किलो. मग आता पहिली कंडिशन काय? अकॉर्डिंग टू आवर फर्स्ट कंडिशन काय म्हणतो? टू टाइप्स ऑफ बॉक्सेस ए आणि बी आर टू बी प्लेस्ड इन द ट्रक. एका ट्रकमध्ये 2 टाईपचे बॉक्स ठेवलेत ए आणि बी. त्याची कॅपॅसिटी काय आहे दोन्ही बॉक्सची? तर 10 टन. वेन कधी? 150 बॉक्स ए टाईपचे. ए टाईप म्हणजे एक्स म्हणजेच 150 एक्स आणि बी टाईपचे बॉक्स 100 म्हणजेच 100 वाय. बी टाईपला आपण काय कन्सिडर केलेले? वाय. म्हणून 150 एक्स इथं आणि इथं 100 वाय. बरोबर. त्या दोघांचं वजन किती होतं टोटल ट्रकमध्ये? वेट किती होतं? तर 10 टन. 10 टन म्हणजेच 10,000 किलो. मग आपली फर्स्ट कंडिशन कंप्लीट होती. 150 एक्स प्लस 100 वाय इज इक्वल टू 10,000. बरोबर आहे. मग आता हे अशा पद्धतीने सॉल्व्ह करत असताना कॅल्क्युलेशन खूप मोठे होते. म्हणून ह्या सगळ्या नंबर्सला कुठल्या तर एक नंबरनी काय जातो? भाग जातो आणि त्याच नंबरनी भाग द्यायचं. तर 150ला 100ला आणि 10,000ला 50नी भाग जातो. म्हणून आपण दोन्ही बाजूला कशाने भाग दिलेला आहे? 50नी. डिवायडेड बाय 50 ऑन बोथ साईड. 50 एक 50, 50 त्रिक 150, 50 दोन्ही 100 आणि 50नी ज्यावेळेस 10,000ला भाग देतो त्यावेळेस त्याचं उत्तर येतं 200. म्हणून आपल्याला इक्वेशन पहिलं भेटतं 3x प्लस 2y इज इक्वल टू 200. हे आपलं पहिलं इक्वेशन आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे पहिल्या कंडिशननुसार. मग आपली सेकंड कंडिशन काय आहे? तर अकॉर्डिंग टू अवर सेकंड कंडिशन काय म्हणते? तर वेन 260 बॉक्सेस ऑफ टाईप ए म्हणजेच 260 टाईप ए म्हणजे एक्स 260 एक्स आर लोडेड इन द ट्रक इट कॅन स्टील अकोमोडेट 40 बॉक्सेस ऑफ टाईप बी. आणि टाईप बीचे किती बॉक्सेस आहेत? 40. म्हणजे 260 एक्स आणि 40 वाय हे टाईप बीचे बॉक्सेस बरोबर किती होते? फुल्ली अकोमोडेट होतं. म्हणजे पूर्ण ते ट्रक आहे कंप्लीट होती. म्हणजे कॅपॅसिटी त्याची पूर्ण होती. पूर्ण कॅपॅसिटी होती म्हणजेच 10 टन होती. 10 टन वजन होते म्हणजेच 10,000 किलो होतं. म्हणून 260 एक्स अधिक 40 वाय बरोबर 10,000. हे दुसरं इक्वेशन आपल्याला भेटलं. पण ह्याला आपल्याला अजून सिम्प्लिफाय करावं लागतं. 260 एक्स आणि 40 वाय ह्या दोन्हीही बॉक्स ज्यावेळेस ट्रकमध्ये भरतो त्यांचं वजन होतं 10 टन बरोबर 10 टन म्हणजेच 10,000 किलो. तर 260, 40 आणि 10,000ला कशाने भाग जातो? तर 20नी भाग देऊ शकतो आपण. म्हणून 20नी जर 260ला भाग दिला तर 13x येतं. 20नी जर 40ला भाग दिला तर 2y येतं. 20नी जर 10,000ला भाग दिला तर 500 उत्तर येतं. म्हणून आपण डिवायडेड बाय 20 ऑन बोथ साईड प्लसच्या डाव्या आणि उजव्या साईडला 20नी भाग दिल्यानंतर काय येतं? 13x प्लस 2y इज इक्वल टू 500. दिस इज युअर इक्वेशन नंबर 2. हे तुमचं इक्वेशन नंबर 2 भेटलं. इक्वेशन नंबर 1. मग
इक्वेशन 2 आणि इक्वेशन 1ला किंवा 2 आणि 1ला आपण ज्यावेळेस कम्पेअर करतो त्यावेळेस त्यांचं कोएफिशियंट आपल्याला सेम दिसतं. कोणतं? तर 2 हे 2, 2y हे सेम कोएफिशियंट, सेम एक साईन आणि सेम व्हेरिएबल आहे, म्हणून 2 मधून 1 किंवा 1 मधून 2 तुम्ही वजा करू शकता. म्हणून सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 1 फ्रॉम 2, 2 मधून एक इक्वेशन आपल्याला वजा करायचं आहे. दुसरं इक्वेशन काय? 13x + 2y = 500 अँड फर्स्ट इक्वेशन आहे 3x + 2y = 200. वजाबाकी करायचे म्हणून वजाबाकीचं चिन्ह द्यावं लागतं सगळीकडं. तर 13 मधून 3 गेले, 10x राहिले, हा अधिक आणि हा y इलिमिनेट होतो, म्हणून 500 मधून 200 गेले, 300 राहिले, 10x = 300 आलं. तर आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. x = 300 छेदात हा 10, म्हणून x = 10 आणि 300 ला भाग दिलं, 30 10 300, तर x = 10 आलं. x = 10 म्हणजेच ए टाईपच्या बॉक्सचं वजन किती आहे? 30 किलो आहे. बरोबर आहे. x ची व्हॅल्यू भेटली, तर आलेली x ची व्हॅल्यू कुठल्या तरी एका इक्वेशनमध्ये टाकलं तर आपल्याला y ची व्हॅल्यू भेटते. y म्हणजेच काय आहे तुमचं? टाईप बॉक्सेस, बी टाईप बॉक्सेस. म्हणून सबस्टिट्यूटिंग x = 30 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 मध्ये तुम्हाला व्हॅल्यू पुट करायची. कशाची? x ची. इक्वेशन 1 काय? 3x + 2y = 200. 3x ची व्हॅल्यू 30 आहे प्लस 2y = 200, म्हणजे 30 × 3 म्हणजे 90. 30 × 3 म्हणजे 3 त्रिक 9 आणि हा 0, 90 प्लस 2y = 200. व्हेरिएबल एक साईडला, नंबर एक साईडला. 2y बरोबर हा 200 प्लस 90 हा इकडे जातो आणि मायनस 90 होतो, म्हणून 2y = 110. 200 मधून 90 गेले, 110 राहिले. मग y बरोबर हा गुणाकारात इकडे जाऊन भाग होतो. 110ला जर 2 भाग दिले तर y = 55 येतं. y = 55 आणि x बरोबर तुमचा आलेला आहे 30. म्हणजेच एक्स टाईपच्या किंवा ए टाईपच्या बॉक्सचं वजन आहे 30 आणि बी टाईपच्या बॉक्सचं वजन आहे 55. म्हणून आपण फायनल आन्सर लिहू शकतो. तर द वेट ऑफ बॉक्स किंवा द वेट ऑफ बॉक्स ऑफ टाईप ए = 30 अँड द वेट ऑफ टाईप बी बॉक्सेस इज 55. एचं 30 आणि बीचं 55, कारण एला आपण एक्स कन्सिडर केलं तर म्हणून एक्सची व्हॅल्यू 30, बीला आपण वाय कन्सिडर केलं तर म्हणून वायची व्हॅल्यू 55. अशा टाईपचं हे एक्झाम्पल होतं. एकदम सिम्पल होतं. पहिलं ह्याच्या अगोदरचा जो लेक्चर आहे ना तो एकदम काळजीपूर्वक बघा. त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित दिलेला आहे. इक्वलला काय कन्सिडर करायचं, त्याच्यानंतर मोर दॅनला काय कन्सिडर करायचं, बिकमला काय कन्सिडर करायचं, इजला, वॉजला, 3 टाइम्स 2 टाइम्स, हे एकदम डिटेलमध्ये आणि एकदम चांगल्या पद्धतीने एक एक्झाम्पल खूप एकदम व्यवस्थित एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. पहिलं तो लेक्चर काळजीपूर्वक बघा. त्याच्यानंतर हे बघा. तसे तर सगळेच लेक्चर आपण बनवलेले आहेत प्रॅक्टिस सेट 1.1 पासून 1.5 पर्यंत, म्हणजे चॅप्टर नंबर 1 हा या ठिकाणी आपला कंप्लीट होतो. 6 नंबरचं क्वेश्चन आहे तो सुद्धा आपण सॉल्व्ह करूयात. ठीक आहे. मग जर नालंदा कोचिंग चॅनल्स या आणि जर तुम्हाला नालंदा कोचिंग चॅनल आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ या चॅनलबद्दल शेअर करा, इन्फॉर्मेशन शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग म्हणतो आपण. त्याच्यामुळं पहिला चॅप्टर इथं संपवून आपण आणि याच्यानंतर दुसरा चॅप्टर आपण चालू करूयात. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय. भेटूयात पुन्हा एका अशा एक्झाम ओरिएंटेड व्हिडिओमध्ये. डायरेक्टली सीधी बात, नो बकवास. ओके. टेक केअर.